हाय स्टुडंट्स. ओके, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे. त्यामधला फर्स्ट पॉईंट टँजंट नॉर्मल इक्वेशन्स फाइंड केलेले आहेत, ते एक्सप्लेन केलेले आहेत, त्याचे एक्झाम्पल पण झालेले आहेत आपले. आज गुगल मीटच्या पण लेक्चरमध्ये आपले टँजंट आणि नॉर्मलचेच एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत. ते कसे सॉल्व, वर्ड्समधले एक्झाम्पल असतील तर ते कसे सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ रेट मेजर हा पॉईंट स्टार्ट केलेला आणि त्या पॉईंटमध्ये पण आपण काय आहे त्या पॉईंटमध्ये हे एक्सप्लेन केलेलं आहे. आता त्याच्यावरून त्याचे एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे आहेत हे आता बघणार आहोत आपण. एक्सरसाइज 2.1मधील एक्झाम्पल्स आहेत. काही एक्झाम्पल मी सॉल्व करून दिलेले आहेत, राहिलेले एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 बघा. ए स्पेरिकल सोप बबल इज एक्सपांडिंग सो दॅट इट्स रेडियस इज increasing at the rate of 0.02 centimeter per second. At what rate is the surface area is increasing when its radius is 5 centimeter? बबल सोप सांगितलेला आहे, म्हणजे सर्कल फॉर्ममध्ये असणार आहे स्पेरिकल बबल सोप, आणि रेडियस दिलेला आहे त्याचा 5 सेंटीमीटर. इथं मी डायग्राम काढलेले आहे. 5 सेंटीमीटर सांगितलेलं आहे रेडियस. ठीक आहे. मग आता याच्यावरून तुम्हाला सिम्प्लिफाय काय करायला सांगितलेलं आहे. व्हॉट रेट इज दी सरफेस, व्हॉट रेट इज दी सरफेस एरिया, म्हणजे सरफेस एरिया मेन तुम्हाला फाइंड करायचा आहे. पण सरफेस एरियाचा रेट इन्क्रीजिंग ॲट दी रेट सांगितलं आहे, म्हणजेच इन्क्रीजिंग ॲट दी रेट सांगितलं असेल तर सांगितलेलं आहे. सरफेस एरिया इज डिनोटेड बाय एस, आणि इन्क्रीजिंग ॲट दी रेट असेल तर तो काय असणार तुमचा ds/dt. कोणत्याही कंडिशनमध्ये इन्क्रीजिंग ॲट दी रेट किंवा रेट ऑफ चेंज किंवा चेंज ऑफ रेट हे सांगितलं असेल तर तो त्या कंडिशनचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे, हे एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानुसार ते मग जे कंडिशन सांगितलेले आहेत, काय गिवन दिलेलं आहे, सिम्प्लिफाय काय करायला सांगितलेलं आहे, त्यानुसार ते यूज करून आपल्याला काय करायचे ते एक्झाम्पल सॉल्व करायचे. मग आता त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे काय तर रेडियस इन्क्रीजिंग ॲट दी रेट दिलेला आहे रेडियस इन्क्रीजिंग ॲट दी रेट काय दिलेलं आहे, इथं आहे बघा, इन्क्रीजिंग ॲट दी रेट 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. मग रेडियस इन्क्रीजिंग ॲट दी रेट म्हणजेच काय आला तो dr/dt, तो आपण लिहिलेला आहे इथं. त्यानंतर रेडियस दिलेला आहे 5 सेंटीमीटर. सरफेस एरिया इन्क्रीजिंग ॲट दी रेट फाइंड करायला सांगितलं आहे, म्हणजे ds/dt. पण त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला सरफेस एरियाचा, म्हणजे सर्कलच्या सरफेस एरियाचा फॉर्म्युला जो आहे तो तिथं तुम्हाला यूज करावा लागणार आहे. सरफेस एरिया ऑफ सर्कल काय असणार आहे, 4πr². ठीक आहे. फॉर्म्युला यूज केला. मग आता आपल्याला ds/dt फाइंड करण्यासाठी जो सरफेस एरियाचा फॉर्म्युला घेतलेला आहे त्याचा काय घ्यायचा आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे. मग डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एस, ds/dt इज इक्वल टू 4π जे कॉन्स्टंट आहे तसा. आता r² हा व्हेरिएबल आहे, तो विथ रिस्पेक्ट टू टीनं त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. मग x²चा काय डेरिव्हेटिव्ह 2x, तसाच r²चा डेरिव्हेटिव्ह 2r, आणि rचा डेरिव्हेटिव्ह dr/dt. ठीक आहे. ज्या ज्या व्हॅल्यू माहिती आहेत त्या व्हॅल्यू आपण पुट करा. 4π आहे तसाच, 2 आहे तसाच, आरची व्हॅल्यू इथं 5 पुट केलेली आहे, आणि dr/dtची 0.02 ही पुट केलेलं आहे. ठीक आहे. मग आता नेक्स्टला बघा, व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेट केलं तर ॲन्सर मिळालेला आहे तुम्हाला 0.80π, म्हणजे 0.8π म्हणलात तरी चालेल. म्हणजे ds/dt जो फाइंड करायला सांगितलेला आहे तो आपण फाइंड केला आहे, आणि त्याची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 0.8π सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. इथं मी ds/dt म्हणजे सांगितलेलं आहे की सरफेस एरियाचा इन्क्रीजिंग ॲट दी रेट हा फाइंड करायचा आहे आपल्याला. मग तो म्हणजेच तुमचा काय आहे, ds/dt. तो इथं मी डिनोट केलेला आहे. ठीक आहे. तेच आपल्याला फाइंड करायचं होतं, ते आपण फाइंड केलेलं आहे. ॲन्सर मिळालेलं आहे 0.8π सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 10. याच्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल्स मोठे होते म्हणून मी लिहिलेले नाही आहेत. 10 एक्झाम्पल बुकमध्ये बघा, व्यवस्थित वाचून यामध्ये मी ते एक्सप्लेन केलेलं आहे. काय एक्झाम्पल नंबर 10 बुकमधलं तर इफ each side of an equilateral triangle increases at the rate of √2 centimeter per second. Find the rate of increase of its area when its side of length is 3 centimeter. काय सांगितलेलं आहे
इफ ईच साईड ऑफ ए इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे तिन्ही साईड तुमच्या काय असणार आहे, सेम असणार आहेत. मग मी इथं डिनोट केलेला आहे ट्रायंगल तो, आणि त्यांच्या साईड काय केलेले आहेत, एक्स कन्सिडर केलेले आहे. ठीक आहे. मग त्यानंतर नेक्स्टला बघा, इन्क्रीजिंग ॲट दी रेट काय सांगितलं आहे, इफ इज साईड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इन्क्रीजिंग ॲट दी रेट दिलेला आहे. ट्रायंगलचा इन्क्रीजिंग ॲट दी रेट म्हणजेच तुमचा तो dx/dt असणार. जर ट्रायंगलचा रेट इन्क्रीजिंग ॲट दी रेट म्हणजेच ट्रायंगलच्या साईड एक्स कन्सिडर केला तर त्याचा इन्क्रीजिंग ॲट दी रेट काय असणार, dx/dt. तो मी इथं डिनोट केलेला काय दिलेला आहे, √2 cm/s. फाइंड दी रेट ऑफ इन्क्रीज ऑफ इट्स एरिया. फाइंड दी रेट ऑफ इन्क्रीज ऑफ इट्स एरिया म्हणजे एरिया फाइंड करायचा आहे तुम्हाला इक्विलॅटरल ट्रायंगलचा, आणि इन्क्रीज ऑफ इट्स एरिया, रेट ऑफ इन्क्रीज ऑफ इट्स एरिया. पहिल्यांदा एरिया लागणार. जर तुम्हाला त्याचा एरिया माहिती असेल तर मगच तुम्हाला इन्क्रीजिंग ॲट दी रेट म्हणजेच एरिया म्हणजेच काय येणार, dr/dt. तो तुम्हाला फाइंड करता येणार, तो फाइंड करायचा आहे. ठीक आहे. व्हेन साईड ऑफ लेंथ इज 3 cm. मग साईडला आपण एक्स म्हटलेला आहे, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी 3 cm. याच्यावरून तुम्हाला हे कंडिशन्स दिलेले आहेत, त्याच्यावर एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. बघूया आता काय सांगितलेलं आहे तुम्हाला, दी लेंथ ऑफ इच साईड. बघा मी काय घेतलेलं आहे, लेंथ ऑफ इच साईड ऑफ ट्रायंगल इज x cm. ठीक आहे. नेक्स्ट dx/dt इज इक्वल टू √2 cm/s. x इज इक्वल टू 3 cm हे सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट dA/dt इज इक्वल टू फाइंड करायचं आहे आपल्याला. हा dA/dt काय करायचं आहे, हा फाइंड करायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट मग त्याच्यासाठी एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म्युला यूज केला तर एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल काय असतो तुमचा, a इज इक्वल टू √3/4 × x² म्हणजे साईड स्क्वेअर. ठीक आहे. मग डिफरन्शिएट केला, √3/4 आहे तसाच, x² 2x आणि dx/dt. मग व्हॅल्यू पुट केल्या, व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेट केलं. कॅल्क्युलेट केल्यानंतर काय आलं आन्सर, 3/2 √6 cm/s. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. बघा एक्झाम्पलमध्ये काय काय कंडिशन्स दिलेले आहेत आणि फाइंड काय करायला सांगितलेलं आहे. आणि फाइंड करताना मग काय हे सगळे फॉर्म्युले जर पाठ असतील तुम्हाला जॉमेट्रिकलचे सगळे, तरच हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता येणार आहेत. त्यानुसार जॉमेट्रिकलचे सगळे एक्झाम्पल व्यवस्थित बघा. फॉर्म्युले जे आहेत ते तुम्हाला 10पर्यंत झालेले आहेत. त्यानुसार ते फॉर्म्युले लक्षात ठेवून काय करा, एक्झाम्पल सॉल्व करा. वर्ड्समधले एक्झाम्पल आहेत थोडेफार जॉमेट्रिकल फॉर्ममध्ये तुम्हाला ते पहिल्यांदा डायग्रॅमनुसार किंवा गिवन काय काय दिलेलं आहे आणि सिम्प्लिफाय काय करायला सांगितलेलं आहे यानुसार बघूनच तुम्हाला काय करायचे आहे ते फाइंड करायचे आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 13 नंबर एक्झाम्पल. अ मॅन ऑफ हाईट 2 meters वॉक ॲट युनिफॉर्म स्पीड ऑफ 6 km/h away from a lamp post of 6 meters high. Find the rate at which the length of the shadow is increasing. फाइंड दी रेट, रेटच फाइंड करायला सांगितलं आहे. रेट इन्क्रीजिंग म्हणजेच तुम्हाला डेरिव्हेटिव्ज काढायचं आहे, पण कशाचा, लेंथ ऑफ शॅडो. पहिल्यांदा तुम्हाला लेंथ ऑफ शॅडोचा तो फॉर्म्युला जो आहे तो माहिती पाहिजे. जर लेंथ ऑफ शॅडोला जी एक्स किंवा वाय म्हणला असला तर लेंथ ऑफ शॅडो मीन्स एक्स, तर एक्स असेल तर रेट ऑफ म्हणजेच रेट ऑफ इन्क्रीजिंग रेट मीन्स काय असणार तुमचा, dx/dt. तो तुम्हाला काय करायचा आहे, फाइंड करायचा आहे. म्हणजे आता याच्यामध्ये गिवन काय काय दिलेलं आहे बघूया. डायग्रॅममध्ये मी दाखवलेलंच आहे तुम्हाला. आता हा म्हणजेच तुमचा लॅम्प आहे, हा मॅन आहे. मॅन सांगितलेला आहे हाईट 2 meter आहे, इथं लिहिलेलं आहे. लॅम्पची 6 meter आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर सांगितलेलं आहे 2 meters. मॅन ऑफ वॉक ॲट युनिफॉर्म स्पीड ऑफ 6 km/h अवे फ्रॉम ए लॅम्प पोस्ट. 6 km लॅम्प पोस्ट ते मॅनपर्यंत एवढ्या काय झालेलं आहे तो वॉक केलेला आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं आहे फाइंड द रेट विच द लेंथ ऑफ दिस शॅडो इज इन्क्रीजिंग. मग त्याची शॅडो म्हणजे इथं पडले असणार आहे तुमच्या अशी ह्या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजेच हा तुमचा काय झालेला आहे, कंप्लीट ट्रायंगल तयार झालेला आहे. ठीक आहे. मग ह्याला मी एक्स कन्सिडर केला, लेंथ असेल त्याला, आणि ह्याला काय घेतला, वाय. शॅडोला काय घेतलेला आहे, वाय. म्हणजेच तुम्हाला इथं आता
फाइंड काय करायचं आहे, dy/dt. हा शॅडो रेट ऑफ इन्क्रीजिंग सांगितलेला आहे शॅडो, त्याच्यामुळे इथं काय फाइंड करायचं आहे तुम्हाला, dy/dt. आता काय काय दिलेलं आहे ते बघूया. ठीक आहे, x ठीक आहे, ह्याला मी AB म्हटलेलं आहे, ही लेंथ, आणि हे CD आहे तुमचा. ठीक आहे, इथं पॉईंटला E घेतला. आता एवढी लेंथ तुम्हाला दिलेली आहे 6 km/h. ठीक आहे, शॅडो हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. हे 2 मीटर दिलेलं आहे, हे 6 मीटर दिलेलं आहे, आणि हे असा डायग्रॅम आहे. तर जे गिवन आहे ते आपण इथं लिहिलेलं आहे. लेट सेगमेंट AB is height of man and segment CD is a lamp of post. dx/dt दिलेला आहे 6 km/h. dx/dt 6 km/h सांगितलेलंच आहे तुम्हाला गिवनमध्ये. ठीक आहे, की वॉक ॲट युनिफॉर्म स्पीड 6 अवे फ्रॉम लॅम्प ऑफ पोस्ट 6 किलोमीटर्स. ठीक आहे, मग नेक्स्ट dy/dt तुम्हाला फाइंड करायचं आहे. इन फिगरमध्ये बघितलात तर इन ए ट्रायंगल ABE, हा ABE इज सिमिलरली DCE. काय, DCE. तुम्हाला 2 ट्रायंगल सिमिलरली असतील तर ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स 10th झालेले आहेत. मग हे दोन्ही सिमिलरला आहे, ABC आणि DC हे सिमिलर आहेत म्हणून मी काय घेतला, AB हा AB अपॉन DC इज इक्वल टू BE, हा BE अपॉन काय येणार तुमचा C, BE अपॉन C. तसाच इज इक्वल टू AE, हा AE अपॉन काय येणार तुमचा D. ठीक आहे, सिमिलरली फॉर्ममध्ये आहेत म्हणून. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये ज्या ज्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत त्या व्हॅल्यू फक्त काय करायचे आहेत, पुट करून सिम्प्लिफाय करायचं आहे. AB दिलेला आहे तुम्हाला 2, AB दिलेला आहे 2, इथं पुट केला. DC दिलेला आहे 6, तो पण पुट केला. इज इक्वल टू BE तुमचा शॅडोला आपण Y कन्सिडर केला आहे, तो पण लिहिलेला आहे. आणि CE म्हणजे हा X आणि हा Y दोन्ही मिळून काय झाला, X+Y. ठीक आहे, नेक्स्टला मग सिम्प्लिफाय केलं, 2 ने 3ला डिवाइड केलं, 1/3 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर X+Y इज इक्वल टू 3Y मिळाला. सिम्प्लिफाय करा, X इज इक्वल टू 2Y आला. ठीक आहे, हे इक्वेशन मिळालं. आपल्याला dy/dt फाइंड करायचं आहे, म्हणजेच दिलेल्या कंडिशनवरून आपण फंक्शन फाइंड केलं आणि त्या फंक्शनवरून हे सिम्प्लिफाय केलं, हे इक्वेशन मिळालं. या कर्वचं इक्वेशन मिळालं आपल्याला, X इज इक्वल टू 2Y. आता डिफरन्शिएट करा, कारण dy/dtच फाइंड करायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू Xचा dx/dt इज इक्वल टू 2 आहे तसा Yचा dy/dt. dx/dt त्यांनी दिलेला आहे, पुट केला, 2 आहे तसा dy/dt. आता 2 इकडे मल्टिप्लाय अपोजिट साईडला गेल्यावर डिवाइड होईल, dy/dtची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 3. ठीक आहे, सिम्प्लिफाय केलं, हेच आन्सर आलेलं आहे तुमचं काय, 3 km/h. तेच तुम्हाला फाइंड करायचं सांगितलं. म्हणजेच एक्झाम्पलमध्ये काय काय दिलेले आहेत, कंडिशन्स कशा आहेत, त्या डायग्रॅमनुसार ते सिम्प्लिफाय करून तुम्हाला काय करायचे आहेत, ॲन्सर्स फाइंड करायचे आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल नंबर 15. ए लॅडर 10 meters long is leaning against a vertical wall. A ladder 10 meters long is leaning against a vertical wall. Ladder means CD. 10 meter long is leaning against a vertical तुमचा काय आहे, वॉल आहे असा. हा सॉरी इथं डायग्राम काढलेली आहे, हा वॉल आहे आणि ही तुमची अशी CD आहे. ठीक आहे, म्हणजेच तुमचा असा हा ट्रायंगल तयार झालेला. ठीक आहे, इफ द बॉटम ऑफ द लॅडर इज पुल्ड हॉरिझॉन्टली अवे from the wall at the rate of 1.2 meters per second. Find how fast the top of the ladder is sliding down the wall when the bottom is 6 meter away from the wall. ठीक आहे, म्हणजेच इथं मी दाखवलेलं आहे आणि तुम्हाला काय सांगितलं, ती शिडी तुमची काय आहे, बॉटमला आलेली आहे. मग बॉटमला आलेली आहे म्हणजेच इथं मी डायग्रॅममध्ये दाखवलेले आहे. ठीक आहे, बॉटमला आलेलं म्हणजे शिडी बॉटमला आल्यानंतर अशा फॉर्ममध्ये तर वॉल काय होणार आहे तुमचा, डिक्रीज होणार आहे.
आणि हे अशा टाईपमध्ये तुम्हाला ती डायग्रॅम शिडी अशी बाहेर येईल खाली बॉटमला आल्यामुळे, ठीक आहे. आणि त्याच्यावरूनच तुम्हाला काय करायला सांगितलेलं आहे, काय फाइंड करायला सांगितलेलं आहे, हाऊ फास्ट दी टॉप ऑफ दी लॅडर इज स्लायडिंग डाऊन दी वॉल. म्हणजेच हे इथून इथं टॉपपासून ते बॉटमपर्यंत किती टाईममध्ये ती सीडी काय झाली तुमची, किती वेळात ती सीडी तुमची तो टाईम फाइंड करायचा आहे, किती वेळात ती खाली आली ते तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड करायला सांगितलं, ठीक आहे. हे डायग्रॅम दिलेले आहेत त्यानुसार बा. आता काय काय दिलेलं आहे गिवन ते बघूयात. लेट व्हर्टिकल हाईट ऑफ ए वॉल बी वाय इथं दिलेलं आहे मी, अँड डिस्टन्स ऑफ बॉटम ऑफ लॅडर फ्रॉम ए वॉल इज एक्स इथं दिलेलं आहे, ठीक आहे. इथं दिलेलं आहे लेट सेगमेंट ए बी, हा ए बी, सेगमेंट हा ए बी, हा ए बी बी दी लॅडर्स अँड सेगमेंट ए सी, हा ए सी बी दी व्हर्टिकल वॉल, ठीक आहे. नेक्स्ट काय काय दिलेलं आहे, एक्स काय आहे तुमचा, व्हर्टिकल लॅडर फ्रॉम वॉल बाय एक्स, लॅडर फ्रॉम वॉल बाय एक्स. मग त्यातच तुम्हाला तो वॉल व्हेन दी बॉटम इज 6 meters अवे फ्रॉम दी वॉल सांगितलं आहे. म्हणजेच हा तुमचा एक्स काय आहे, 6 बॉटम सांगितलेलं आहे 6 centimeter. आणि त्यानंतर हॉरिझॉन्टल अवे फ्रॉम दी वॉल दी रेट सांगितलेलं आहे ते 1.2 meter/second. म्हणजेच dx/dt दिलेला आहे 1.2 meter/second. आणि फाइंड काय करायला सांगितलेलं आहे, फाइंड दी फास्ट दी टॉप ऑफ दी लॅडर इज स्लायडिंग डाऊन दी वॉल वेन दी बॉटम इज 6 meter अवे फ्रॉम दी वॉल. म्हणजेच dy/dt. म्हणजे इथला डिक्रीज काय इन्क्रीज झालेला आहे हे ती व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. मग आता ते फाइंड करण्यासाठी बघा, इन ए ट्रायंगल ABC घेतला मी, इन ए ट्रायंगल ABC, हा ABC, त्याच्यामध्ये बाय पायथागोरस थेरम यूज केला, x² + y² इज इक्वल टू 10², x² + y² इज 100. डिफरन्शिएट केल्यानंतर अशी व्हॅल्यू मिळाली आपल्याला. बघा सिम्प्लिफाय केलेलं आहे, नाही समजलं तर परत विचारा, ठीक आहे. ज्या ज्या व्हॅल्यू आहेत आपल्याकडे त्या व्हॅल्यू मी पुट केल्या. एक्सची व्हॅल्यू आहे dx/dtची, वायची आहे ओनली वायची आहे, dy/dt फाइंड करायचं आहे. आणि हे सगळं पुट करून कॅल्क्युलेट केलं तर dy/dt -0.9 meter/second मिळाला. निगेटिव्ह मिळालं, निगेटिव्हच मिळणार कारण इथून ते इथं खाली येणार आहे ना, डिक्रीज होणार आहे आपली शिडी जी आहे, लॅडर जे आहे ते डिक्रीजिंग फॉर्ममध्ये म्हणणार. म्हणजेच निगेटिव्ह साईन शोज डिक्रीज ऑफ हाईट ऑफ दी वॉल असणार. म्हणजेच हे वॉलचं काय होणार आहे, डिक्रीज फॉर्ममध्ये मिळणार आहे. म्हणून dy/dt इज इक्वल टू डायरेक्ट तुम्ही 0.9 meter/second लिहिलात तरी चालेल. अशा टाईपमध्ये हे एक्झाम्पल आहेत. काही समजलं नाही तर परत विचारा, मी परत एक्सप्लेन करून सांगेन. राहिलेले एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही सॉल्व करायचं आहे. इथं हा रेट मेजरचा पॉईंट कंप्लीट झालेला आहे आपला. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करणार आहे. पुढचा ॲप्रॉक्झिमेशन हा पॉईंट डिलीट केलेला आहे. त्यानंतर रोल्स थेरम पण डिलीट केलेला आहे. त्यानंतर लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू पण डिलीट केलेला आहे. डायरेक्ट आपण आता इन्क्रीज अँड डिक्रीज फंक्शन या पॉईंटला जाणार आहोत, ठीक आहे. इन्क्रीज अँड डिक्रीज आणि मॅक्झिमा अँड मिनिमा हे 2 पॉईंट झाले की तुमचा इथं हा चॅप्टर काय होईल, कंप्लीट होईल, ठीक आहे. ओके, थँक्यू.